पुणे एक्सप्रेसवे नंतर राज्यात उभारण्यात आलेला सर्वाधिक वेगवान प्रकल्प कुठला या प्रश्नाचं उत्तर समृद्धी महामार्ग असंच असेल। महायुती सरकारच्या काळामध्ये हे स्वप्न वास्तवात आलं। मुंबई आणि विदर्भाला जोडणाऱ्या या महामार्गामुळे महाराष्ट्राचा कायापालट कसा झालाय पाहूया हा रिपोर्ट। राज्याची राजधानी मुंबई आणि राज्याची उपराजधानी नागपूर या दोन शहरातील अंतर 10 ते 12 तासांवर आणण्याचं स्वप्न हे देवेंद्र फडणवीसांनी पाहिलं आणि ते प्रत्यक्षातही उतरवलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या नितीन गडकरींच्या शहरातील भाजपच्या दुसऱ्या नेत्यानं महाराष्ट्रासाठी समृद्धीचा नवा मार्ग या निमित्तानं निर्माण केल्याचं महायुतीचे नेते सांगतात। 701 किलोमीटर लांबीचा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महायुती सरकारच्या काळात विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला। भूसंपादनाला होणारा विरोध, राजकीय विरोध यातून सामंजस्यानं मार्ग काढत फडणवीसांनी हे स्वप्न वास्तवात उतरवलं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांच्या साथीनं समृद्धी महामार्गाचं काम हे झपाट्यानं पूर्णत्वास गेलं। या महामार्गाच्या निमित्तानं राज्यातील ग्रामीण भागात विकासाचा कॉरिडॉरही यामुळे खुला झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळी पंतप्रधानांनी विकास कामांसाठी महायुती सरकारचं कौतुकही केलं। 75,000 करोड़ रुपए के इन विकास कार्यों के लिए महाराष्ट्र को, महाराष्ट्र की जनता को बहुत बहुत बधाई। डबल इंजन की सरकार महाराष्ट्र में कितनी तेज गति से काम कर रही है। समृद्धि महामार्ग से नागपुर और मुंबई के बीच दूरी तो कम होगी ही, ये महाराष्ट्र के 24 जिलों को आधुनिक कनेक्टिविटी से जोड़ रहा है। मराठवाडा, विदर्भ या राज्यातील अविकसित भागात विकासाची गंगा नेण्याचा प्रयत्न या निमित्तानं झाल्याचा दावा करण्यात येतोय। या महामार्गालगत स्पेशल इकॉनॉमिक झोन उभारून विदर्भ आणि मराठवाड्यातील आर्थिक सुबत्ता वाढवण्याची फडणवीसांची दूरदृष्टी यामागे असल्याचं सांगण्यात येतंय। एक मोठी कोल्ड चेन तयार केली, एक डिस्ट्रीब्युशनची चेन आम्ही तयार केली आणि ही सगळी आम्ही जर पोर्टशी जोडली तर महाराष्ट्राचं पूर्ण चित्र आम्ही बदलू शकतो। आणि ज्या समतोल विकासाचं आपलं स्वप्न आहे, मग तो विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, कोकण असो की पश्चिम महाराष्ट्र असो, इथला समतोल विकास हा आपल्याला साधता येईल। आणि म्हणून हा जो काही आपण या ठिकाणी महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर म्हटलेला आहे, हा कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे आपण म्हणतो। समृद्धी महामार्ग उभारणीचा हा प्रवास खडतर होता। भूसंपादनाला झालेला विरोध, राजकीय नेत्यांनी केलेला विरोध, आर्थिक संकट या सगळ्यावर मात करण्यात आली। MSRDC म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं फडणवीसांच्या नेतृत्वात केलेल्या कामामुळे मार्ग मोकळा झाला। समृद्धी महामार्ग महाराष्ट्राला 25 वर्ष पुढे नेईल असा विश्वास फडणवीसांनी वेळोवेळी व्यक्त केलाय। महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर हा जो महाराष्ट्राच्या विकासाचा एक महामार्ग तयार करायचा आपण निर्णय घेतला। माझं असं मत आहे की हा एक महामार्ग महाराष्ट्राला पुढची 25 वर्ष देशाच्या पुढे नेऊन ठेवेल। फडणवीसांच्या दोन्ही टर्मच्या कार्यकाळात राज्यातील पायाभूत सोयी सुविधा, नवनवे प्रकल्प जलद गतीनं मार्गी लागल्याचं दिसून येतंय। राज्याच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेत दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून सप्लाय चेन उभी करत समतोल विकास साधण्याचं फडणवीसांचं ध्येय आहे। मुख्यमंत्री पदावर असताना मोठी स्वप्न पाहून ती प्रत्यक्षात आणणं फारशा नेत्यांना जमलेलं नाही। फडणवीसांनी मात्र महाराष्ट्रात समृद्धीच्या महामार्गाच्या निमित्तानं एक नवा आदर्श निर्माण केलाय। देशाच्या राजकारणात विकासाच्या मार्गावर राजकारण करणाऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांनी उभारलेला समृद्धी महामार्ग हा एक नवं उदाहरण प्रस्थापित करणारा असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।